गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा आणि आजचा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. आणि हा दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. रायगड जिल्हा परिषद शाळा कैरे या आदरणीय मुख्याध्यापिका भंडारकर मॅडम आणि माझे सहकारी शिक्षक आणि तसेच इथे उपस्थित राहिलेल्या आपल्या पोषण आहार बनवणाऱ्या काकू आणि मदतनीस तसेच सर्व विद्यार्थींचे मी सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमातली सूत्र माझ्याकडे जरी दिली तरी याचं मुख्य प्लॅनिंग जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक या शिक्षकांच्या औक्षणाने सुरुवात करणार आहोत. मी आपल्या विद्यार्थी प्रतिनिधींपैकी एका विद्यार्थिनीला इथे आमंत्रित करते की आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका भंडारकर मॅडम यांचे त्यांनी औक्षण करून घ्यायचे. इथे जमलेलो आहोत. पण एक पुराण काळातील एक कथा आहे. द्रोणाचार्य हे सर्वात महान गुरु होऊन गेले जे धनुर्विद्या शिकवायचे. परंतु त्यांचा नियम असा होता की ते राजघराण्यातील क्षत्रिय मुलांनाच फक्त ते धनुर्विद्या शिकवत असत. एके दिवशी एकलव्य नावाचा विद्यार्थी होता आणि त्याला धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा झाली होती. त्यामुळे तो द्रोणाचार्य गुरुकडे गेला. परंतु द्रोणाचार्याने त्याला शिकवण्यास मनाई केली, कारण का त्यांचा नियम काय होता की ते फक्त क्षत्रिय कुलातील विद्यार्थ्यांना शिकवत असते. परंतु एकलव्याने हार मानली नाही. त्याने द्रोणाचार्यांना मनापासून आपलं गुरु मानलंच होतं. तो जंगलात गेला. त्याने मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीसमोर तो रोज नित्य नियमाने गुरूंच्या आशीर्वादाने धनुर्विद्येचा सराव करू लागला. आणि त्याची धनुर्विद्या इतकी चांगली होत गेली की त्याने एके दिवशी काय केलं, कुत्र्याचं जे मुख असतं ते कुत्र्याला इजा न होता बाणाने ते मुख बंद केलं होतं. आणि अशा वेळी द्रोणाचार्य गुरु आणि पांडव हे त्याच जंगलात फिरायला गेले होते आणि त्यांनी हा अजब प्रकार पाहिला की हे कुणी केलं. एवढा योग्य प्रकारे बाणाने कुत्र्याला कुठेही दुखापत न करता त्याचं मुख बंद कुणी केलं याचा शोध घेण्यासाठी ते निघाले. तर तेवढ्यात त्यांना वाटेत एकलव्य सापडले. द्रोणाचार्याने विचारलं की हे तू कुठून कसं केलंस, तुला ही विद्या कुणी शिकवली. तर एकलव्याने त्याने बनवलेल्या मातीच्या द्रोणाचार्य मूर्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे गुरुवर्य आहात. मी तुमचाच विचार करून तुम्ही दिलेल्या धनुर्विद्येचाच वापर करून सरावाने नित्यनियमाच्या सरावाने आणि कष्टाने ती विद्या प्राप्त केली आहे. द्रोणाचार्य खूप खुश झाले. त्यांना खूप अभिमान वाटला की मी ह्याला प्रत्यक्षात गुरु म्हणून किंवा शिष्य म्हणून जरी मी त्याला मानलं नसेल तरी तो मला गुरु म्हणून
विद्येत आहे आणि त्याने त्याच्या विद्येमध्ये इतकी महानता प्राप्त केली आहे. परंतु त्यांना एक आठवलं की त्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की मी त्यांना एक मोठा धनुर्वीर म्हणून बनवणार आहे. पण एकलव्याची धनुर्विद्या पाहता त्यांना भीती वाटली आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की एकलव्याला ते म्हणले, जर तू मला गुरु मानला आहेस तर मला तुझ्याकडून एक गुरुदक्षिणा हवी आहे. मी अर्जुनाला वचन दिलं आहे की मी त्याला एक मोठा धनुर्वीर बनवेन, पण ते बनवण्यासाठी मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आहे. एकलव्याने क्षणाचाही विचार न करता त्याने त्याच्या मनापासून मानलेल्या गुरूंना द्रोणाचार्यांना जो धनुर्बाण चालवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा उजवा हाताचा अंगठा असतो तो कापून त्यांना दान केला, म्हणजेच त्यांना काय दिलं, गुरुदक्षिणा दिली. बघा त्याचं गुरुवरचं अत्यंत निष्पाप प्रेम आणि श्रद्धा आणि त्यांच्यावरती असलेला विश्वास हे आणि त्याने केलेला त्याग याचं उदाहरण म्हणून एकलव्याला नेहमीच आपण स्मरणात ठेवतो. आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणारे, तुमच्या घरातील असणारे, तुमच्या शाळेतील असणाऱ्या ज्या वरिष्ठ व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी नेहमीच आत्मसात करत असतात त्यांना तुम्ही धन्यवाद देत आला आहात आणि असेच देत राहा. त्यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहा, कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जाते आणि ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेण्यास महत्त्वाची ठरते. धन्यवाद. विनंती करते की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करायचे मुलांना. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, आपल्या स्वयंपाकी साथी आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमा सणानिमित्त आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व कसे आहे हे समजून घेऊया. आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य परंपरा. गुरुच आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले पहिले गुरु आहेत आणि त्यामुळे आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे जमलो आहोत. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की अंधकार नाहीसा करणारा. गुरु आपल्या जीवनात विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकवतात. आपल्या आयुष्याचा पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील. तर आपली दुसरा गुरु असतो तो शिक्षक. जेव्हा आपण शाळेत येतो तेव्हा शाळेतले सगळे शिक्षक आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात आणि वाईट गोष्टींपासून आपल्याला ते परावृत्त करत असतात. त्यानंतर तिसरा गुरु आहे तो म्हणजे आध्यात्मिक गुरु, जो आपण काही काळानंतर मोठे झाल्यावर आपण आध्यात्मिक गुरु बनवतो. असे आपल्या आयुष्यात एकूण 3 गुरु येतात आणि या सगळ्या गुरुंप्रती आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. असं मी म्हणत नाही तुम्हीच तुमचेच गुरु आहेत, तर आमचेही गुरु आहे, बरोबर की नाही. आम्ही इतके मोठे जरी झालो की नाही तरी आजपर्यंत आम्ही शिकतच असतो आणि ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकतोय, बरोबर. प्रत्येक जणाकडून आपण कुठला तरी गुरु शिकतो, कुठला तरी काहीतरी घेतो आणि ती शिकण्याची प्रक्रिया म्हणजे तोच आपला गुरु झाला. मग असं म्हणायचं नाही की गुरु हा मोठाच असतो, तुमच्यापेक्षा मोठाच असेल असं नाही. तर माझ्यापेक्षा लहान जे आहे तेही त्यांनाही मी गुरु म्हणू शकते, कारण त्यांच्याकडूनही मला काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येकाचे चांगले गुण घ्या, चांगलं शिका आणि मोठे व्हा आणि जीवनात काहीतरी चांगले व्हा तुम्ही, असं मी म्हणेन आजच्या दिवशी. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद. विद्यार्थ्यांपैकी कोण मनोगत मांडणार आहे? ज्यांनी मला न्याय, त्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम, त्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम. तुमच्या मुले जीवनाला मिळालेली नवी दिशा, अंधारेली वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती, तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. चुकला असता आमचा नवा मार्ग दाखवला. असू द्या तुमची सदा आमच्यावरती ज्ञानरूपी छाया.
मुख्याध्यापिका, माझ्या सर्व शिक्षक वृंद, त्या स्वयंपाकी काकू आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. ते आपल्याला चांगले विचार, आचार आणि संस्कार देऊन योग्य जीवन मार्ग लागतात. आई वडील आपल्याला जन्म देतात तर गुरु आपलं आयुष्य घडवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण भविष्यात यशस्वी आदर्श नागरिक बनू शकतो. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपल्या गुरूंविषयी आदर, प्रेम आणि सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस. सर्व माझ्या जीवनातील सर्व गुरूंना, लहान मोठे ज्यांनी मला काहीतरी शिकवलं, अशा सर्व गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आजच्या या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांनी एक छोटंसं नाटक बसवलेलं आहे आणि एक छोटंसं डान्स आहे, तर तो मी सादर करत आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सिट डाऊन. हा आठवडा थँक्स गिव्हिंग वीक म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्याचा आठवडा म्हणून आपण साजरा करणार आहोत. मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी अशा कोणत्याही गोष्टीचं किंवा व्यक्तीचं चित्र काढावं ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात, जी तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे. ओके मॅडम. वा, हे तू कुणाचं चित्र काढलं आहेस? आईचं? अरे वा, ह्याच्यावर तर आई लिहिलेलं आहे. हे आईचं चित्र आहे का? हो मॅडम. अरे वा, छान. मॅडम, मी कारचा चित्र काढला आहे कारण ती मला कुठंही पण सुरक्षित घेऊन जाते. मला कार खूप आवडते. पिप पिप. अरे वा, मस्त. मॅडम, मी गुलाबी रंगाची बाहुली काढली आहे कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. अरे वा, व्हेरी नाईस. सर्व मुलं आपापल्या शीट्स दाखवत होती, पण कोपऱ्यात एक लहान मुलगी आपल्या चित्रासोबत शांत बसली होती. ती वर्गातील सर्वात आनंदी राहणारी मुलगी होती. मॅडम बघा, हिने काय काढलं आहे. दाखव मला. अरे, हा तर कोणाचा तरी चेहरा आहे. सरिता, सांग बरं, हा कोणाचा चेहरा आहे? मॅडम, हा तुमचा चेहरा आहे. मला तुम्हाला थँक्यू बोलायचे आहे. मला? पण का? प्रेमाचे ते 2 शब्द जे तुम्ही मला नेहमी सांगता त्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्हाला आठवतंय का, जेव्हा मी शर्यतीत पडले होते तेव्हा तुम्ही म्हणतात, यू कॅन डू इट सरिता, यू कॅन डू इट. मला तुम्हीच विश्वास दिलात की मी हे करू शकते आणि मी शर्यतीत प्रथम आले होते. तुमचे ते जादुई हे 2 शब्द कमाल करतात. मला हसू देतात आणि ताकद देतात. थँक्यू मॅडम, त्या 2 शब्दांसाठी जे मला नेहमी आठवण करून देतात की हे तू करू शकते. पाहिलं, गुरुचं स्थान अत्यंत अनन्यसाधारण आणि किती आदराचे असते. गुरुचे 2 शब्द कसे शिष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करतात. आई वडील आपल्याला या जगात आणतात, परंतु गुरु आपल्याला या जगात कसे जगायचे आणि यशस्वी कसे व्हायचे ते शिकवतात. म्हणूनच म्हणतात ना, गुरुशिवाय ज्ञान आणि ज्ञानाशिवाय यशस्वी जीवन अशक्य आहे. धन्यवाद. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. शुक्रिया 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 शुक्रिया
शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। अगर इस सृष्टि में महान अध्यापक नहीं होते तो इस सृष्टि में सफल व्यक्ति भी नहीं होते। एक शिक्षक का किरदार इतना महान होता है कि वह अपने शिष्य की सफलता को देखकर खुद को सफल समझ लेता है। खूप छान सादरीकरण केलं विद्यार्थ्यांनी, सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊया. अत्यंत उत्तम नियोजन या दिवसाचं विद्यार्थ्यांकडून झालेलं होतं आणि मी मुख्याध्यापकांच्या वतीने आणि शाळेच्या सरकारी शिक्षकांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देते की तुम्ही आजचा दिवस खूप छान प्रकारे साजरा केला आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.